जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय हो. या ठिकाणी बाबाजींचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी एकदा जोरदार आवाजामध्ये टाळ्या वाजवत बाबाजींचा या ठिकाणी जयघोष करायचा आहे. परमपूजनीय जगद्गुरु महामंडलेश्वर स्वामी श्री 1008 महंत शांतिगिरीजी महाराज यांचं या पवन पवित्र भूमीमध्ये आज आगमन झालेलं आहे. बाबाजींनी या ठिकाणी आपले चैतन्य कानिपनाथ भगवंत जे आहेत नाथांची पूजा बाबाजींच्या हस्ते या ठिकाणी होते. तोवर आपण एक छान धन्यवाद. बस 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 पुढं तुम्हाला कथा श्रवण करायची आहे आणि आम्हालाही वेरूळला जायचंय, कारण तुमच्यापेक्षा जास्त भक्त अजून तिथं वाट बघताय. पण कसं आहे, महाराजांना शब्द द्यायला होता त्यामुळं टाळता नाही आला, म्हणून एवढा खटाटोप करत इथं पोहोचलोय. कलश पूजन याचं विको कमी करा, सगळं विको बेस सगळं कमी करा. कलश पूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे. पवित्र कलश पूजन पार पडल्याबद्दल भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला मांगल्याचं प्रतीक मानलं जातं, असं पवित्र कलश पूजन पार पडल्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. आज पावन पवित्र धारणखेडाच ना, धारणखेडा या पुण्यभूमीमध्ये या आश्रमामध्ये या ठिकाणचे पूज्य महाराज श्री नारायणानंद सरस्वतीजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये हा वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हा वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना या निमित्तानं महाराजांची कथा शिवपुराणची कथा आपण महाराजांच्या मुखातनं श्रवण करतोय. आणि सुंदर असं नवनाथांचं त्यामध्ये कानिपनाथांचे स्थान. आणि महाराजांची इच्छा होती का बाबाजींनी या कथेच्या प्रसंगी आशीर्वाद द्यायला यावं, म्हणून त्यांच्या विनंतीवरनं त्यांच्या पुण्याईनं आज खऱ्या अर्थानं पूज्य बाबाजी या ठिकाणी उपस्थित झाले. विशेष सौभाग्य योग असा आहे धारणखेडेकरांनो, प्रयागराजचा सिंहस्थ कुंभमेळा झाला आणि प्रयागराजच्या सिंहस्थ कुंभामध्ये साधू संतांचे एकूण 13 आखाडे आहेत. किती आखाडे? 13. या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हिंदू धर्माची परंपरा काय हे आपल्याला कळावं. 13 आखाड्यांमध्ये 7 आखाडे शैव संप्रदायाचे म्हणजे शिवाची भक्ती करणारे, 3 आखाडे वैष्णव संप्रदायाचे आणि 3 आखाडे उदासीन संप्रदायाचे. एकूण किती आखाडे झाले? 13 आखाडे. आणि ही मूळ 13 आखाडे. या आखाडा म्हणजे काय हो, काय आहेत? जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी सगळ्या साधू संतांना संघटित केलं आणि या संतांना संघटित केलं. पूर्वी देशाच्या सुरक्षतेसाठी ना मिलिटरी होती ना पोलीस होते, काय असेल त्यावेळेची सैन्य व्यवस्था, पण ती कमकुवत होती. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी लाखो नागा संन्याशांची फौज तयार केली आणि ती वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये विभागल्या गेली. आणि या लाखो नागा संन्याशांचा उद्देश होता देव, देश आणि धर्माची रक्षा करणं. देव, देश, धर्म रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली. या 13 आखाड्यांमध्ये सगळ्यात मोठा आखाडा जो आहे तो श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा, ज्या जुन्या आखाड्याशी पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींपासून ही परंपरा संलग्न आहे. श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा आहे. त्यानंतर महानिर्वाणी आखाडा आहे, निरंजनी आखाडा आहेत, आनंद आखाडा आहेत, ज्या आखाड्याचे महाराज सुद्धा महंत आहेत. आनंद आखाडा जो आहे त्या आखाड्याचे नारायणानंद सरस्वतीजी सुद्धा महंत आहेत. आता या आखाडा म्हणजे काय, मडी म्हणजे काय, परिवार म्हणजे काय, तर यामध्ये सुद्धा जशी तुमची भावकी राहती, वाडा राहतो, तसं आमच्यातही पण पहिला परिवार राहतो. मग अनेक परिवारां मिळून मढी बनते आणि मढी मिळून आखाडा बनतो. आता एवढं डिटेल तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण ते तुमच्या डोक्यात घुसणार नाही आणि आम्ही तुमचं कधी विचारित नाही ना तुमच्या भावक्या कशान, वाडे कशान, काय कसे. त्यामुळं तर असे एकूण शैव संप्रदायाचे 7 आखाडे आणि सौभाग्य योग आहेत. तमाम महाराष्ट्राकरता, आपल्या सगळ्या भागाकरता श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा
जो साधू समाजातील सगळ्यात मोठा आखाडा आहे, ज्याच्याकडे लाखो नागा संन्यासी आहेत, ज्या आखाड्याचे 300 पेक्षा जास्त महामंडलेश्वर आहेत, त्या आखाड्याचे आमचे संरक्षक पूज्य महंत हरिगिरीजी महाराज आणि तेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री आहेत. म्हणजे 13 आखाड्यांची जी परिषद आहे तिचे महामंत्री सुद्धा पूज्य स्वामी हरिगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात आणि जुन्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभास्ते प्रयागच्या कुंभामध्ये पूज्य स्वामी शांतिगिरी बाबांना जगद्गुरु पदावरती पट्टाभिषेक करून विराजमान करण्यात आलं. आणि आज सौभाग्य योगे महाराष्ट्रातले संन्यासी परंपरेतले पहिले जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज. आणि योगायोग बघा किती आहेत. माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीला जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला आणि त्याच वसंत पंचमीला ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांची जन्मतिथी आहे त्या तिथीला पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज महाराष्ट्रातले पहिले संन्यासी जगद्गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आणि विशेषतः प्रयागच्या कुंभामध्ये महाराजही पण होते. नारायणानंद सरस्वतीजी महाराज जे आनंद आखाड्याचे आहेत तेही होते. आणि बाबाजी तर जगद्गुरु झाले, पण आनंद आखाड्यानं नारायणानंद सरस्वतीजींवरती सुद्धा बाबाजी आनंद आखाड्याच्या संत समूहाचा अध्यक्ष त्यांना केलं, आनंद आखाड्याचं. म्हणून आज त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करू, त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ. त्यांची कथा या ठिकाणी सुरू आहे, म्हणून त्यांनाही खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ. आणि हा वार्षिक कार्यक्रम ते या ठिकाणी संपन्न करताय. आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात. पण मी नेहमीच सांगतो, जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय तरणोपाय नाही, तरणोपाय नाही. किती महाराजांनी मंत्र तुमच्यावर मारले, पण जर तुमच्या जीवनात गुरु नसला तर तरणोपाय नाही. तुम्ही प्रत्यक्ष देवाशी जरी बोलत असले ना, देवाशी, पण जर गुरु नसला तर सगळं व्यर्थ आहे. याचं उदाहरण आहे, चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 1400 वर्ष. किती अधिकार होता? वाघावर बसून भेटायला गेले. हातामध्ये चाबूक म्हणून काय होता? सर्प होता. पण जीवनात गुरु नव्हता. जो व्यक्ती वाघावर बसून जातो आणि हातामध्ये चाबूक म्हणून सर्प नेतो आणि 1400 वर्ष तपश्चर्या करता, त्या चांगदेव महाराजांना 14 वर्षाच्या मुक्ताबाईला गुरु मानावा लागलं, हे आपण लक्षात घ्या. म्हणून तुम्ही देवाशी जरी प्रत्यक्षात बोलत असले, किती महादेवाला लोटाभर जल जर टाकलं, पण जर जीवनात गुरु नसला तर देव तुमची भक्ती स्वीकारणार नाही. म्हणून बाबाजी साध्या वाक्यात सांगायचे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थक झाला. मग आता गुरु केला, पण गुरु करूनही पण आमच्या घरामध्ये जर व्यसन चालू असले आणि आपल्या घरामध्ये जर मांसाहार चालू असला तर गुरु सुद्धा आशीर्वाद द्यायला रिकामा नाही. म्हणून आपलं धर्मशास्त्र सांगतं 100% व्यसन मुक्त राहा, 100% शाकाहारी राहा. आणि मी दाव्यानिशी सांगतो, कोणत्याच धर्मग्रंथात असं सांगितलेलं नाहीये का देवांना खुश करण्याकरता बकऱ्याचा आणि कोंबड्याचा बळी द्या. कोणत्याच धर्मशास्त्रामध्ये कोणत्याच ग्रंथात नाही, एक कोणत्याच ग्रंथात नाही. आणि मला एक सांगा, मी एका जणाला विचारलं, म्हणलं का तुम्ही ते का मारत्या? म्हणलं नाही, ते कसं आहे, आम्ही देवीचे भक्त आहे पण दैत्याला द्यावा लागतं. म्हणलं मूर्खा, तू जर देवीचा भक्त आहे तर दैत्याला कशाला पोहोचू राहिला? तू देवीची भक्ती कर ना, त्या दैत्याला मारायला ती देवी समर्थ आहे ना. म्हणून आपण जे काही कंदुरीचे कार्यक्रम करत असाल, बकडे कोंबरं मारित असाल, हात जोडून विनंती आहे, कोणताच देव सांगत नाही. आपल्या तालुक्यातलं देवस्थान आहे कोणतं? आपलं पानोबा महाराज गव्हालीचं. तिथे पण खूप बकडे कोंबरे मारल्या जायचे. आपण विनंती केली, लोकांनी देवाला गोड नैवेद्य द्यायला सुरुवात केली, तर बघा त्या पानोबा महाराजांच्या समाध्या सुद्धा जागृत झाल्या. बरोबर? सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. सगळ्यांना ही विनंती आहे, इथून पुढं कोणी बकर मारायचे
कोंबडे मारायचे, कोणताच देव नाही, तुमच्या बांधावरचा राहू नाही तर कोणताही देव राहू, त्याला पुरणपोळीचा सुंदर नैवेद्य द्या. काहीच नाही, कोणताच देव म्हणत नाही का आम्हाला बकरं कोंबडे मारान खाऊ घाला, अजिबात नाही. मग बरेच जण म्हणते नाही त्या, आता एका जण तर मला काय प्रश्न केला, म्हणलं अरे बाबा गांजा सोडून द्या ना. नाही ना, भगवान शंकराचा आवडताय, भोले का पेलाय, भगवंताने घेतला तर म्हणून मी ओढतो. म्हणलं मूर्खा, ज्या वेळेस समुद्र मंथन झालं तर विष निघालं, तर म्हणलं ते घ्यायला कोणीच तयार नव्हतं. सगळ्या देवांनी प्रार्थना केली भगवान भोलेनाथाला, भोलेनाथानं ते विष प्राशन केलं. त्याची ज्वाला इतकी भयंकर होती, ते पोटातही जाऊन दिलं नाही, कंठामध्ये साठवून ठेवलं. कुठं? कंठामध्ये. इतकी ज्वाला भयंकर होती म्हणून गळ्यामध्ये सर्प धारण केला, जो गार असतो. सर्प हातात धरून बघा तुम्ही, सर्प साप गार लागतो का नाही, त्याच्यामुळं गळ्यामध्ये धारण केला. डोक्यावरती शीतल असा काय धारण केला? चंद्र धारण केला. कशा करता? ते विषाची ज्वाला भयंकर होती आणि भगवंताचा कंठ निळा झाला. तेव्हापासून महादेवाला लोक काय म्हणायला लागले? नीलकंठ नाव पडलं. मी त्याला एकच प्रश्न केला, म्हणलं तू गांजेची बरोबरी करतो, मी तुला पॉइझन देतो, पिऊन बघ बरं काय परिस्थिती होईल. म्हणून पायीची वाहन पायीच बरी. आपण आपल्या पात्रतेनं राहिलं पाहिजे. मग सगळ्यांना बाबाजींचा उपदेश काय? 100% कसे राहा? व्यसनमुक्त. कसे राहा? शाकाहारी राहा. हीच विनंती मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करल. पुन्हा एकदा मी या ठिकाणच्या सर्व आयोजन समितीचंही मनापासून अभिनंदन करतो. नारायणानंद सरस्वतींचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. महाराजांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. या आश्रमाची, तुमच्या भागाची अजून चांगली प्रगती होत राहो हीच विनंती मी या ठिकाणी करतो. आणि आपल्याला दैवी मार्गानं लोकांचं कल्याण करायचं आहे. आणि म्हणून मी महाराजांनाही विनंती करल, दैवी मार्गाने कशा आपल्याला लोक व्यसन मुक्त शाकाहारी करता येतील त्याकरता तुम्ही पण नक्कीच प्रयत्न कराल, हीच अपेक्षा मी त्यांच्याकडनं या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. त्यांना खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद या पर्वावरती या ठिकाणी देतो. आणि आज या कथेच्या निमित्तानं बाबाजी आले. पूज्य जगद्गुरूंचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त झाला. सगळ्यांना निमंत्रण देतो. 28 एप्रिल पासून तर 5 मे पर्यंत वेरूळला अक्षय तृतीयाचा यज्ञ अनुष्ठान होतोय. अक्षय तृतीयाचा दरवर्षी जसं देवांनी पहिला यज्ञ प्रयागला केला, तसं पूज्य जनार्दन स्वामींनी आपल्या आयुष्यातली पहिली यज्ञाची परंपरा वेरूळला सुरू केलेली आहे. अक्षय तृतीयाचा यज्ञ म्हणून 28 एप्रिल ते 5 मे तिथं कार्यक्रम आहे. तुम्ही स्वतः या, इतरांनाही सहभागी करा, अनुष्ठान करा. त्या ठिकाणी अनुष्ठान महिलांकरताही पण आहेत, पुरुषांकरताही आहेत. सगळ्यांनी अनुष्ठान करा. काही लोकांना असं वाटतं का अनुष्ठान केले म्हणजे खूप नियम असतात. कशाचे नियम असत्या? 2च नियम महत्वाचे, मांसाहार करायचा नाही आणि शाकाहारी राहायचं. मांसाहार शाकाहारी राहायचं आणि व्यसन करायचं नाही, बस हे 2च नियम आहे. याच्या पलीकडे काही जास्त नियम नाही. एक जण म्हणला अहो म्हणा अनुष्ठान केलं का दुसऱ्याच्या घरचंच खाता येत नाही. बघा बरं का आपण कसा अर्थाचा अनर्थ करतो. बाबाजींनी पर अन्नाचा त्याग म्हणजे असं नाही सांगितलं का दुसऱ्याच्या घरचंच खाऊ नका. बाबाजी असं म्हणले, नास्तिकाच्या घरचं खायचं नाही, सज्जनाच्या घरचं खायला अडचण. मग त्याचं 10व्याचा असो का वर्ष श्राद्धाचा असो, पण नास्तिकाच्या घरचं खायचं नाही. अजून सोप्या भाषेत सांगू का? शुद्ध शाकाहारी हॉटेलला जेवायला अडचण नाही, पण बिअर बारचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. एकदम सोपं गणित आहे. म्हणून सगळ्यांनी अनुष्ठान करा, सगळ्यांनी करा. महिलांनी करा, पुरुषांनी करा, माणसांनी करा, सगळ्यांनी अनुष्ठान करा. इथं बस चुका त्या कुठं माहिती का? तुमचा असं अंगाला ताप की देवा तू माझा बाप, गेला अंगाचा ताप का तुम्ही देवाच्या बापाचे बाप. हे तुमचा स्वभाव आहे लोकांचा. इतके प्रपंचातले लोक स्वार्थी ना महाराज. हे फक्त यांचा स्वार्थ असला तरच आपले दर्शन घ्यायला येत्या. हे वास्तव आहे. तुम्हाला विनंती, तुम्ही दुःख आल्यानंतर बाबांकडे येऊ नका. तुम्ही महाराजकडे कधी येत असाल, जेव्हा काही अडचण येत असेल ना, तेव्हाच महाराजच्या दरबारात येत असाल. इथं अडचणी आल्यावर येऊ नका. अडचणी येऊ नये याच्या करता या. मग अडचणी येऊ नये या करता काय करावं लागेल तुम्हाला? तुम्ही एक वेळेस आम्हाला देणगी देऊ नका.
काही फरक पडत नाही तुमच्या पैशानं. तुम्ही द्यात्याच काय द्यात्या तर ते किती कसे द्यात्या, 4 ठोकावं लागत तवा द्यात्या. तुम्ही एक वेळ देणगी देऊ नका, काही फरक पडत नाही. पण वर्षातनं एक 7 दिवसाचं अनुष्ठान करा. काय करा मोठ्यानं सांगा ना. 7 दिवसाचं अनुष्ठान करा. किती दिवसाचं? 7 दिवसाचं. अहो 7 दिवसाचं अनुष्ठान केल्यानं फायदा तुमचा आहे ना, आमचा काय फायदा आहे? तुमच्या करता मंडप पा, पंक्ती पा, तुमची खायची प्यायची व्यवस्था करा, फराळाचं करा, हे टेन्शन आम्हा लोकांना आहे. एक व्यक्ती अनुष्ठान, तुम्ही दारूही पेले, आमचा काही तोटा आहे का? तुम्ही अनुष्ठान केले तर फायदा तुमचा आहे, कल्याण तुमचे. आमचं काय बाबा लोकायचं? आम्ही झोपडीतही माळा जपत बसलो तर आमचे कोणी बाप आहे का विचारायला? तुम्ही का लोकायला केलं नाही? पण बुडते जन न देखावे, आणि म्हणून कणवाळा येतो. आणि तुम्हाला असं वाटतं फायदा बाबाचा आहे म्हणून बाबा 4 वेळेस सांगायच्या काय? अरे फायदा तुमचा आहे. म्हणून सगळ्यांनी वर्षातनं एक काय करायचं? मोठ्यानं सांगा. काय करायचं? काय म्हणत्या बसता येत नाही? अरे या ना, खुर्ची देतो बसायला, काय अडचण आहे? पण वर्षातनं एक अनुष्ठान आपण प्रत्येकानं करा. मग आता कुठे अनुष्ठान? अक्षय तृतीयाला. फक्त एकट्यानंच नाही यायचं, आपल्या गावातले भागातले मुलं माणसं महिला सगळ्यांना कशाला सहभागी करायचं? मोठ्या सनातन हिंदू धर्म आपल्याला ताकदीनं, अरे आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरू नका. 9 वर्ष राजे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबला झुलत ठेवलं. गमिनी काव्यानं असं युद्ध केलं की त्या मुघलांच्या सैन्यामध्ये भीती निर्माण झाली. अरे मराठा साम्राज्याचं नेमकी भूत आहे का काय म्हणून कुठूनही येत्या कुठूनही वार करत्या. आणि त्याच औरंगजेबला या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाडलं. हा आपला इतिहास आहे. हा आपल्या महापुरुषांचा इतिहास आहे. कागद भेटल्यावर खाली सुरू नका. म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं एक संघ राहिलं पाहिजे. सनातन हिंदू धर्मामध्ये आपण ताकदीनं काम केलं पाहिजे. कारण बटेगे तो कटेगे, हे लक्षात ठेवा. ते बाकीचं काय असेल. आणि तुम्ही लोक असे खोडीचे, तुम्ही आमच्या बाबा लोकांनी साथ देते, तुम्हालाही चोरच पाहिजे. सगळ्याला तुम्हालाही तुम्हाला चोरच पाहिजे. आता महाराजांचं इकडे येण्याचं रस्त्यात आणि गणेशानंद सरस्वतीजी महाराज यांच्या आशीर्वादानं ते कार्य करतात. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि जगद्गुरु बाबाजींच्या पूजनाकडे आपण या ठिकाणी जाऊ. प्रवीण भाऊ, बाबाजींच्या पूजनाला कोणी नाव? 2 मिनिटं या ठिकाणी. आणि नवनाथ भाऊ पवार यांना मी विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी जगद्गुरु महामंडलेश्वर श्री स्वामी शांतिगिरीजी महाराजांचं पूजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एक जणाने यायचं, सगळे सोबत येऊ नका, एक जणाने या. पायामध्ये जर सॉक्स असेल मोजे असेल तर काढून ठेवा. जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन हे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी संपन्न करतील. जगद्गुरूंचं पूजन चालेल, चरण पादुकांचं. तोपर्यंत भजन घेऊ. पण भजनात किती वेळ बसा? त्या जागेवर उभे राहा जरा. सगळे नाचून गाऊन पावली खेळून आनंद उत्सव व्यक्त करा. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभे राहा. सुंदर असं एक भजन भजनी मंडळ सादर करतील. जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन, शाल वस्त्र पुष्पहार तिथं सगळ्यांनी समर्पित करा. धन्यवाद. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हो. परम पूज्य जगद्गुरु श्री शांतिगिरीजी महाराज की जय हो. मला साऱ्याने नवलं आज सत्य जाणवलं. माझ्या मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. शांतिगिरी बाबानं मला माणूस बनवलं. मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. माझ्या मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. शांतिगिरी बाबानं मला माणूस बनवलं. मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं.
शांतिगिरी महाराज की हर 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 हर. खरोखरच बाबाजी आज आम्ही धन्य झालो. या पावन पुण्यभूमीमध्ये पुनश्च बाबांचा हा 5वा चक्कर आपल्या या आश्रमाला लागलेला आहे. जोराची एक वेळेस परत टाळी वाजू. कारण सांगितलं जातं गुरु शिष्य माय लेकराचं नातं असतं. पहिल्यांदा आणलं होतं मी एकदा आणि महात्मांच्या आशीर्वादानं माझ्या सद्गुरू जगद्गुरूच्या आशीर्वादानं बाबाजीनं शक्ती द्यावा पुन्हा एकदा हेलिकॉप्टरमध्ये बाबाजी अजब भाऊ पुन्हा एकदा बाबाजींना हेलिकॉप्टरमध्ये या नगरीत फिरवायचं. कारण का बघा बाबाजींच्या आशीर्वादानं हे सगळं चाललेलं आहे. माझेही सर्वप्रथम गुरुवर्य परमपूज्य शांतिगिरी जगद्गुरू महात्माजीच माझे गुरुवर्य आहे. आणि मी पहिलं त्र्यंबकेश्वरला अनुष्ठान बाबाजींच्या सानिध्यात केलेलं आहे अगदी बालपणात. आणि ते वळण लागलं म्हणून नारायणाचा येड्या नारायणाचा नारायण झाला असं म्हणायला काही हरकत नाही. मग माझ्यासारखा जर नारायण झाला असेल तर तुम्ही व्हायला काही म्हणून पुनश्च बाबाजींचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन स्वागत. बाबाजी असाच आशीर्वाद या छोट्याशा पामरावर राहू द्या. तुमची कृपादृष्टी जर आमच्या आश्रमावर राहिली तर नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या वैजापूरच्या आमदार साहेबांनी इकडून बाबाजी रोड मंजूर केला आहे. आता फक्त व्हायचं आहे आणि तो व्हावा तुमच्या आशीर्वादाने एवढीच विनंती आहे. नमो नारायणा. जय हरी. जय बाबाजी. महात्माजी थोडंसं बोलतील. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यम जनार्दनम अष्टकम नाम शुभम केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम ध्यानमूलम गुरुर्मूर्ति पूजामूलम गुरुपाद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम सत्यम एकम परम अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयिते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरे मनोदेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं सम्प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दन ओम जनार्दनाय नमः 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 नमः पार्वती पते हर हर महादेव भगवान की जय गुरुदेव
दत्त 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 अलक निरंजन निष्काम कर्म योगी शिव योगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। पुण्य आणि पवित्र भूमी धरणगाव, ज्या नगरीने शिवनाम म्हणजे भगवान शिवाला धारण केलं की असं धरणगाव, या धरण नगरीमध्ये आज अत्यंत आनंदाचा सोहळा या की बाबांना अनुभवायला किंवा पाहायला मिळत आहेत. आणि याचं श्री आपल्या त्याचं नावच काय, जी नारद मुनी ज्यांचं भजन करायचं ना, नारायण 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 असे नारायण सरस्वती बघा, ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व योग आलात. म्हणून प्रथमतः श्री ओम जगद्गुरु जनार्दन मोरी महाराज अर्थात शिवयोगी निष्काम करू ज्यांना म्हणलं जातं. नवे नवे माते सोने झाले बाबा तुम्हामुळे, भांगडे चालू लागले बाबा तुम्हामुळे, मुखे बोलू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळदृष्टी आली बाबा तुम्हामुळे, वांज बायांना मुलं झाली बाबा तुम्हामुळे, अनेक व्यसनमुक्त झाले. असा किती महिमा बाबांचा पण कमीच आहे की. अशा बाबांची साठवण दररोज करूया. आपल्या भूमीतील देवता कोणती आहे मंदिर? चैतन्य कानिपनाथ. हां कानिपनाथ. यांच्यासारखं दिसले बरं कधी मला का मला हेच वाटलं बरं कानिपनाथसारखं बरं का. म्हणजे तिथं जाऊन दर्शन यांचं झालं बरं लक्षात नारायणांचं. अशा कानिपनाथच्या चरणापाशी आणि हा सुंदर असा कथेचा सोहळा की ज्या कथेमुळे आपल्या व्यथा काय व्यथा बघा जातात का जाण्यासाठी हा आपल्याला योग प्राप्त झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं भाग्याचं नवीन श्री नारायणस्वामी नारायण सरस्वती महाराजांचं त्या नाताज कुंभमेळ्यामध्ये काही पद प्राप्त झालं. हां आलं आनंद आकडे समूह आले. जर टाळून त्याचं अभिनंदन या ठिकाणी लक्षात. या ठिकाणी शिव महाराज कोणतं चालू आहे? हां शिव महापुराण बघा. कारण बाबाजी थोडक्यात सांगा, भगवान शंकराच्या भक्तीचं महिमा सांगायची. ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय, ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय बरं समजलं बघा. म्हणून शिवभक्ती किती श्रेष्ठ आहेत हे बाबाजीने अनेक बघा आपल्या प्रवचनात अनेक बार सांगले आहेत. नवे बाबाजीने तपश्चर्या केली. कुठे केली? अंधरसूला नागेश्वरीमध्ये. 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकराने बघा साक्षात दर्शन देऊन आदेश केला. काय आदेश केला बाबाजींना माहिती आहे का? अंधरसुलामध्ये नागेश्वर महादेवाने बाबाजींना काय आदेश केला? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर म्हणे. काय सांगितलं? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? भगवान नागेश्वराने. ते कुठं सांगितलं? कुठं सांगितलं? मंदिर कुठे होतं? ते मंदिर कुठे? अशा द्या या जाते गाव नगरी ती जे डोंगरावा काय मोठ्या ज्याला मोठा महादेव म्हणलं जातं. अशा पिनाक्षर जीर्णोद्धार कर बघा असा आदेश दिला होता. आणि ते आदेश श्रीसावंत करून बाबाजी पुढे आले होते. आणि बाबाजी का किती कठीण परिस्थिती होती त्यावेळी असेल की नाही? त्यावेळी काय रस्ता होता का? सांग विचार करा. किती कठीण परिस्थिती त्यावेळी असेल. अशा परिस्थितीत सुद्धा बाबांनी सर्गाश्रमणाच्या माध्यमातून काय बघा शक्ती सामर्थ्य असू शकतं की नाही? कोण नंदू का नंदी विचार करा ना. नंदी केशवर कसा खालून यायला विचार करा. आपल्याला त्या बघा पहिलं रस्ता नव्हता, पायी नीट चालता येत नव्हतं. लक्षात द्या. काय अशा रीती बघा महिमा बाबाजींनी बघा भगवान शंकराच्या अनेक माध्यमातून यांनी सांगितलेलं आहे. एक छोटीशी कथा बघा बाबाजी सांगितली बघा. जसं तुमचा परिवार आहे ना, नवरा बायको म्हणजे पती पत्नी मुलं भागी, तसं भगवान कोणाचा बघा परिवार शंकर बघा भगवान शंकराचा परिवार लक्षात द्या. आणि बाबाजी काय सांगितलं बघा, तुमची लक्ष्मी बघा तुमची पत्नी तुमची मालकीने. काय करा बाबाजी काय सांगायचे? तुमची पत्नी बघा तुमची मालकीने. आणि म्हणून बाबाजी काय सांगायचे? कोणतंही तुम्हाला जर काम करायचं असेल ना तर कोणाचा सल्ला घ्यायचा? कोणाचा सल्ला घ्यायचा? बघा तुमच्या बाईचा माझं लक्ष लक्षात घ्या. कारण काय तुमची मालकी लक्षात द्या. जो बघा व्यक्ती आपल्या बाईचा सल्ला घेऊन काम करीना तो कधीच फेल होणार नाही. म्हणजे तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असा महिमा बघा बाबांनी लक्षात द्या. किती सोपं की किती किती सोपं सांगितलं. काय सांगितलं? नरेंद्र भाऊ काय सांगितलं बाबाजींनी? कोणतंही तुम्हाला काम करायचं असेल ना तर कोणाला विचारायचं? कोण बाहेर कोणाला विचारायची गरज आहे का?
हा लक्षात घ्या. अशा रीतीने बघा तुमची पत्नीची मालकीन बघा बाबाजी अनेक वेळा सांगितलं बघा. आणि म्हणून बाबाजी काय सांगायचे बरं का, बाईने सुद्धा बघा पतिराजी परीक्षा पाहू नये बघा. काय बाबांनी सुद्धा पतिराजी बाईने सुद्धा पतिराजी परीक्षा पाहता कामा नाहीत. ज्या बाया पतिराजी परीक्षा पाहायला जातील ना त्यांची काय फजिती होती बरं. काही छोटंसं उदाहरण बाबांनी दिलं लक्षात द्या. म्हणून महिलांनी आपल्या मर्यादेमध्ये करायला पाहिजे. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, पतीचा आदर. काय पतीचा आदर. स्त्रियांनी नेहमी कोणाचा आदर करायचा, पतिराजाचा. म्हणजे पतिराजाला कधी आरे करायची भाषा करायची नाही. तर पतिराजाला हाका मारायच्या कशी हाका मारायची, एक तर मुलीच्या नावाने किंवा देवाच्या नावाने लक्षात द्या. मात्र नावाने हाका मारायच्या. पतीचा आदर. त्याप्रमाणे सेवेला सादर बघा. बायाने कोणाचं ऐकायचं नाही. लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा. बायाने कोणाचं ऐकायचं नाही. पहिला मुद्दा. शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही का. पहिला मुद्दा लक्षात. बायाने कोणाचं ऐकायचं नाही. शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही. त्याप्रमाणे की बायाने कोणाचं ऐकायचं नाही. आई बापाच्या घरच्यांचं ऐकायचं नाही बरं का. कोणाचं ऐकायचं नाही. तर बाईमध्ये हक्कच काय ऐकायचं नाही बरं का. लक्षात घ्या माझा बघून लक्षात घ्या. तुम्हाला जन्मावर कुठं राहायचं आहे. आईबाबाच्या घरी राहायचं आहे का. मग कोणाच्या घरी राहायचं. कोणाच्या घरी राहायचं आहे. मग ज्यांच्या घरी राहायचं त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही. नाही तर काही आईबापाचंच ऐकायच्या मग इकडचं ऐकते नाही. त्यामुळे कार्यक्रम बिघडून जातो. लक्षात घ्या की. आणि म्हणून बाबांनी काय सांगितलं, कोणाचं ऐकायचं नाही. माहेरच्या घरचं ऐकायचं नाही. नातेवाईचं ऐकायचं नाही. फक्त कोणाचं ऐकायचं. मग वायांनी पतिराजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं. याला म्हणतात पतीचा आदर. सेवेला सादर. भुकेल्याची कदर डोक्यावर. आणि तेच भारतीय. मग ज्या महिलांच्या कपाळी काय कुंकू आहे डोक्यावर पण जर टाळ्यावर त्यांचं अभिनंदन करायचं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बघा भारतीय नारीचं लक्षण बघा किती सुंदर रीतीने वर्णन केलं की. आणि अशा बघा पार्वतीने बाबांनी उदाहरण दिलं बघा. भगवान शंकराच्याच परिवाराचं उदाहरण दिलं बघा. म्हणजे एकदा काय झालं म्हणे बघा पार्वती मातानेच भगवान शंकराची परीक्षा घ्यायची ठरवलं बरं का. कोणी परीक्षा घ्यायची ठरवलं. भगवान शंकराची. आणि मग एक दिवस पार्वतीने काय केलं बाई का की एक मुंगी पकडली. काय पकडली. एक मुंगी पकडली बघा पार्वतीने. आणि मुंगी पकडल्यानंतर तिला कुठं ठेवलं माहिती आहे का. तो देवाघरात करंडा हळदी कुंकाचा करंडा असतो करंडा. त्या करंडामध्ये कोणा ठेवलं. त्या मुंगीला ठेवलं काय त्याची. कारण भगवान दररोज बघा पार्वती मातेला काय सांगायचे म्हणे, पार्वती बघ म्हणे मला प्रथम सर्व प्राणी माताला पहिल्या जेव खावं लागतं म्हणे, नंतरच मला जेवता येतं, नाही तर मला जेवता येत लक्षात द्या. असं भगवान शंकर कोणाला सांगायचे. पार्वतीला का. म्हणून बघा परीक्षा घेतली कोणी पार्वतीने. काय परीक्षा घेतली. खरंच बघा भगवान शंकर सर्वांना जीव घालतात की नाही. म्हणून ती मुंगीला त्यांनी काय केलं होतं. कुठं ठेवलं होतं पार्वतीने. बघा कुंकाच्या करंडा ठेवलं. आणि ते करंडा कुठं ठेवला. देवघरात ठेवून दिला बरं का. नित्यनियमाने बघा भगवान शंकर भोलेनाथ समोर सृष्टीचं कार्य करून हजर झाले घरी. बघा दरवाज्यात येताच बघा पार्वतीने काय केलं माहिती का. गरम पाणी दिलं. गरम पाणी बादलीमध्ये. आणि पाठ ठेवला पाठ. आणि काय सांगितलं हात धुवून घ्या बरं का. आणि हातपाय धुवून घ्या. मग भगवान शंकर बघा हातपाय धुवून घेतले. नंतर बघा प्रवेश करतात भगवान शंकर आणि दरवाजामध्ये. पार्वतीने काय केलं. पंचार बघा काय वळले बघा. पंचार तेवढं लक्षात घ्या भगवान शंकर. आणि पंचार वळल्यानंतर संपूर्ण बघा स्वयंपाक तयार केला होता पार्वती मातेने. काय स्वयंपाक केला का आज सांगायचं ना तुला लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक बाईने लोकांना विचार करा की पतिराजी सेवा कशी करायची बघा. याचं उदाहरण बघा पार्वती माता लक्षात घ्या. म्हणून महिलांनी कोणते आयटम करायचे माहिती आहे का. पतिराजाला जे आवडतं ना काय जे आवडतं ना ते जास्तीत जास्त भरायला त्याच्या जोर द्यायचं लक्षात घ्या. आणि म्हणून पार्वतीने बघा भगवान शंकराचे आवडते आयटम त्याटिंग केली होती. चौरंग मांडला होता बरं का. भगवान शंकर बसायला आसन टाकलं होतं. तिथं निरंजनी लावली होती. धूपदीप लावलं होतं. रांगोळी काढली होती बरं का. आणि संपूर्ण आयटम बघा वाढून ठेवले होते. आणि मग ते आगमन भगवान शंकराचं घरामध्ये झाल्यानंतर पार्वती काय म्हणते देवा म्हणे जेवण घ्या. आणि त्यानुसार बघा भगवान शंकर त्या ठिकाणी जेवायला बसले बरं का. समोर पाट मांडलेला आहेत. पाटाने सर्व पाटावर ताट आणि ताटामध्ये समोर आठ बघा ठेवलेले आहेत. आधी भगवान शंकराने काय केलं. पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव असं नका जय जयकार केला. आणि आता काय करायचं भगवान शंकर बघा भोजनाला सुरुवात करणार बघा. तो पार्वती कुठं गेली. देवघर गेली. देवघरामध्ये गेली. देवघरा गेल्यानंतर काय केलं. तो करंडा उचलल्यानंतर भगवान शंकर पुढे आणला.
आल्यानंतर तर उघडला, काय केलं तो कारण उघडला बरं का. उघडता क्षणीच बघा पार्वती दाखवणार त्या भगवान शंकराला काय दाखवणार, मुंगी दाखवणार ना. ज्याला बघा पार्वती मुंगी दाखवायला गेली तर पार्वतीला काय दिसलं, त्या मुंगीच्या तोंडामध्ये काय दिसलं, काय दिसलं, जी रिटर्न गिअर टाकला कोणी पार्वतीने. लक्षात घ्या, पुढे देवासमोर आलीच लक्षात घ्या. म्हणजे बघा म्हणजे देवाची परीक्षा पाहिला, म्हणजे नवऱ्याची परीक्षा पाहिला. मग त्याची पत्नी म्हणजे पार्वती गेली तर काय झालं, फजिती जाईल. म्हणून बाबाजी अशा छोट्याशा उदाहरणातून महिलांसाठी मुद्दा सांगितला. काय मुद्दा सांगितला आहे, बायाने कधीही नवऱ्याची परीक्षा पाहता कामा नये. ज्या बाया नवऱ्याची परीक्षा पाहते त्यांची फजिती झाल्याशिवाय असं. आणि बघा महिमा पती पत्नीचा बाबाजीने अनेक वेळा सांगितलं आहे. मग ज्या महिलांना वाटतं बघा आपला संसार धन्य झाला पाहिजे, काय झालं पाहिजे, अवघाची संसार सुखाच करीन. त्यासाठी काय, मग त्यासाठी महिलांना काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय करायला महिलांना काय करावं लागेल. बाबांनी सांगितलं ना, धर्म करा. त्याने देवतेला म्हणजे पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. म्हणजे महिलांना काय करावं लागेल, पतिराजाला काय मानायचं, पतिराजाला काय मानायचं बायांनी, देव बघा देव मानायचं. देव मानून दररोज काय करायचं, त्यांचं काय करत दर्शन बघा दर्शन. याला म्हणतात पतिव्रताचा भाव तिचा पती तिला, देव लक्षात द्या. आणि म्हणून बायाने बघा दररोज एखाद्या वेळेस का मंदिरात नाही गेलं तरी चालेल, माझं दररोज दर्शन कोणाचं घ्यायचं, दरदर्शन कोणाचं घ्यायचं. किती बघा सुंदर आणि साधा सुधं लक्षण आचार विचार बाबाजींनी महिलांसाठी सांगितले की नाही. यासाठी बघा ज्या महिला काय करतील, बाबाजींच्या आदेशाप्रमाणे उपदेशाप्रमाणे आपल्या धर्माचं पालन करतील, निश्चित बघा त्यांचा संसार कसा होईल, कसा होईल. बाबा म्हणून म्हणाले बाबाजी काय म्हणायचे, धर्म करा त्याने देव धर्म पांडवाने अंगी देव. अशा रीती बघा हा या ठिकाणी महाशिवपुराणातील जे काही महाराज आपल्याला भगवान शंकराची कथा या ठिकाणी वर्णन करण्याचा टाळून त्यांचा आपण या ठिकाणी करूया. आणि आता आपल्याला या ठिकाणी की जे बाबांचे परमते अनुष्ठान आहे की नाही, ज्या अनुष्ठानाने काय होतं, माणसाचं कल्याण होतं का वाटोळं होतं, का देवळं निघतं, सांगा ना. अनुष्ठान केल्याने काय होतं, देवळं निघतं वाटोळं होतं. हां लक्षात घ्या. आणि मग आपलं कर्तव्य काय आहे, जर अनुष्ठान केल्याने आपलं कल्याण झालं, मग आपल्या घरातल्या मुलांचं, शेजारच्यांचं, अनाथाचं कल्याण झालं पाहिजे की नाही. जर त्यांचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मग काय करावं लागेल, त्यांनाही अनुष्ठानाला काय करावं लागेल. म्हणून काय म्हणलं जातं, आम्ही बिघडलो तुम्ही बी, आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा नाही घडा घडा असं. आणि किंवा वाटं सांगे त्याच्या या वृत्तीने बघा आज या ठिकाणी आपण संकल्प बघा प्रत्येकाने संकल्प करा. काय संकल्प करा, कारण बाबाजी सांगितलं बघा दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार करता का म्हणे. ज्या बायका ज्या माणसं दुसऱ्याचं वाईट असं विचार करतील ना, तर वाईट कोणाचं होईल, मग वाईट कोणाचं होईल, मग त्यांचं वाईट होईल लक्षात. कारण बाबाजी काय म्हणायचे, जो दुसऱ्याचं खड्डं करील ना तर त्या खड्ड्यात कोणाचं जावं लागेल. मग जो दुसऱ्याचं वाईट करील तर वाईट कोणाचं होईल. म्हणून कधी बघा प्रत्येकाने काय करायचं ना, मी कोणता विचार ठेवायचा दुसऱ्याबद्दल. जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे ना, माझ्यापेक्षा तुम्ही 100 पट मोठे व्हा. काय म्हणायचे स्वामी विवेकानंद, काय म्हणायचे, माझ्यापेक्षा तुम्ही. तसं बघा प्रत्येकाने काय म्हणायचं, माझ्यापेक्षा तुम्ही 1000 पट माझ्यापैकी तुमचं 1000 पट जास्त कल्याण हो. काय म्हणायचं बरं का. बायाने सुद्धा काय म्हणायचं बघा, मैत्रिणीचं शेजारणीचं काय म्हणायचं, माझ्यापेक्षा तुमचं 100 पट 1000 पट कल्याण बघा. अशा ज्या बाया म्हणतील तर कल्याण पहिल्यांदा कोणाचं होईल, ज्या म्हणतील ना बघा पहिल्यांदा तुमचं कल्याण होईल, नंतर बघा त्या दुसऱ्या बाईचं होईल. किती सूत्र सुंदर आणि महत्त्व सांगितलं की नाही. अशा रीतीने आज या महाशिवमहाभारताच्या निमित्ताच्या माध्यमातून आपण एकच चर्चा काय चर्चा आहे, हे बघा प्रवचन नाही, हे काही प्रवचन नाही, चर्चा आहे, संवाद आहे. संवाद जो बाबाजीने बघा उपदेश केला आहे, जर असं बाबांच्या उपदेशाचं जर पालन केलं तर निश्चित बघा काय होईल, तुमच्या जीवनाचा बघा उद्धार झाला अशा किती, आणि तुमचं जीवन बघा सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार आहे. अशा रीतीने एक भजन आपण महाराजांच्या अभिनंदनोत्सव जरा वर हात करून आपण या ठिकाणी करूया बरं का. सर्वांनी ताला स्वरात म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते
राधेश्याम मीराबाई कंठे बोले कृष्ण कृष्ण राधेश्याम मीराबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम नारदजी का वीणा बोले नारायण नारायण नाम नारदजी का वीणा बोले नारायण नारायण नाम ओम नमो भगवते जनार्दनाय माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजीचा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजीचा नमो भगवते जनार्दनाय ओम 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 नमो भगवते जनार्दनाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु हरि ओम शांती 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 शेती कोणती करायची बघा सेंद्रिय शेती करा का भाव विषमुक्त शेती करा असं शेतकऱ्यांना आव्हान आहे भावांचं दुसरं काय करा की बरं का आपल्या घरामध्ये इंग्रजी शब्द वापरून बघा आपल्या घराची आईवडिलांची बेइज्जत करा बरं काय करू नका बघा महाराज लक्षात काय आपल्या बघा म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणते शब्द आणायचे इंग्रजी आणि ते इंग्रजी शब्द मात्र ज्यांचा अर्थ माहीत असेल ना ते जरूर वापरा मात्र अर्थ माहीत नसताना जर शब्द वापरले तर बेइज्जत बघा तुमची होणार आहे लक्षात द्या म्हणून कोणते शब्द वापरायचे नाही इंग्रजी पण ते कोणते मम्मी पप्पा मम्मी डॅडी पप्पा पप्पा हे शब्द इंग्रजी की नाही मराठीत अर्थाचं किती डेंजर आहे की नाही मग हे शब्द आपण बेइज्जत केली जाते की नाही म्हणून आपण काय म्हणायचं आई काय म्हणा मम्मी पप्पा चले जा आणि आई बाबा आ जा नाही आ जा म्हणा आप रासायनिक औषध रासायनिक अर्थ संकरित बियाणं बघा हे वापरून वापरून फार बघा विष या ठिकाणी निर्माण झालं आणि तुम्ही काय करू राहिले लोकांना विष म्हणजे किती तुम्ही किती लक्षात किती पाप करून राहिले शेतकरी लोक तुम्ही पैशापायी तुम्ही पापाची वाटेकरी होत आहेत म्हणून बाबांची अपेक्षा आहे बघा ही रासायनिक खतं किती ना बघा विषमुक्त शेती त्याप्रमाणे काय घरामध्ये काय हां वापरून बेइज्जत करायची पण तर कारण आपण शान वाढण्यासाठी जन्म आलो आणि शेवटचा मुद्दा काय आपल्या भारतीय कपडेसुद्धा कोणते वापरा बघायला नाही तर आजकाल बाबा जी ना का मुलीसुद्धा जीन्स पॅन्ट खाऊन आम्ही फसून जातो पोरगे समजत नाही हो खरं गंभीर लक्षात घ्या आपली भारतीय संस्कृती म्हणते जसं बघा आमच्या महिला की सुंदर बघा डोक्यावर पदर आणि मस्तपैकी कुंकुईला समजा टाळ्यावर पूर्ण अशा मातांचा आपण ज्या विचार करणं आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण होऊन गेल्या प्रतिभा पाटील आहे की नाही त्या शिकेल नव्हत्या का त्यांच्यासाठी शिकेल कोणीच नव्हतं तरीसुद्धा त्यांनी डोक्यावरचा पदर खाली आणला विचार करा उंच बघा भारतीय
भारतातल्या लोकशाहीच्या उंच पदावर आरूढ झालेला प्रतिभाताई पाटील आदर्श आपल्या डोळ्यासमोर लक्षात येईल. नाही तर आजकालच्या बाया पाहून थोड्या शिकल्या गेलेल्या पद्धत त्यांचा काही टेकत बघा काय थांबत बघा डोकं लक्षात येईल. आणि म्हणून तुम्हीच लोकांना शिकले तितके असं बघा पाळीवून देऊ नका. असे अनेक बघा मुद्दे आहेत. आता इतके मोठे ह्या ठिकाणी फक्त काय करा, पालन करायचं काय करा. निष्ठ बघा जीवाला आपण होतं ना, या जीवाला शांतीची गरज, समाधानाची गरज आहे, सुखाची गरज आहे. म्हणजे कशाने मिळेल, भारतीय संस्कृती सांगते ना, त्या आपण आचार विचार जर केले तर त्या जीव सुखाला सुख शांती समाधान आनंद मिळेल. अन्यथा जय बाबाजी.